नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. पदवीधर महिला ज्या आहेत आपल्या, जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तुमच्या घरामध्ये जर ग्रॅज्युएशन झालेली, ग्रॅज्युएट झालेली किंवा पदवी झालेली किंवा आपण कसं म्हणतो BA मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, TY कंप्लीट असणारी किंवा BCom कोणतंही ग्रॅज्युएट कंप्लीट असणारी कुठलीही महिला, पदवी कंप्लीट असणारी कुठलीही महिला, 15वी झालेली, आपल्या ग्रामीण भाषेत कसं बोलतात की कितवी शिकलाय तर 15वी झाली असं जसं सांगतो तसं कोणतीही महिला असू द्या, त्या महिलेला आपण आपल्या गावात, गावाशेजारी किंवा तालुक्यात ठिकाणी आपल्याला चांगली गडगंज 50,000 पेक्षाही अधिक पगार मिळणारी नोकरी या ठिकाणी मिळवता येऊ शकते. ती कशी मिळवायची ते या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईक असेल, मित्र असेल, कुणीही असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी थोडं कष्ट घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ते पद कोणतं आहे, काम काय असतं ते देखील तुम्हाला सांगणार आहे अगदी काही क्षणामध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आत्ताची कामगार आयुक्त भरती आलेली आहे, त्या संदर्भात बॅच आहे. त्याच्यामध्ये 40 प्रश्न 80 मार्काला कायदे विचारणार आहेत, कामगार कायदे, त्याची एक बॅच आहे 599 रुपयाला आणि पूर्ण फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आहे ते 999 रुपयाला आहे. मग त्यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या 3 पदांची जाहिरात कामगार आयुक्तालयाची आलेली आहे. या तिन्ही पदासाठी एकच परीक्षा होणार आहे, एकच सिलेबस आहे, फक्त मेरिट लागताना वेगवेगळं लागेल आणि त्याची नियुक्ती महाराष्ट्रात सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत, 34 परिमंडळ आहेत, त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे. तर बघा, ही बॅच घ्या आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा द्या आणि यशापर्यंत पोहोचा. चला, आपण ज्याबद्दल बोलतोय ते पद आहे अंगणवाडी. अंगणवाडी मुख्य सेविका. आणि पर्यवेक्षिका. लक्षात ठेवा, मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या बद्दल बोलत आहे. आता सगळ्यात महत्वाचं, हे जे पद आहे, हे पद लक्षात ठेवा जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेमध्ये मार्फत भरलं जातं. लक्षात घ्या, जिल्हा परिषदेमार्फत एक भरलं जातं. अजून कुठून भरलं जातं? महिला व बालविकास, महिला व बालविकास हा जो भाग आहे, हा जो विभाग आहे, या विभागामार्फत भरलं जातं. लक्षात ठेवा, या 2 विभागामार्फत या अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षकाची पदभरती केली जाते, हे लक्षात असू द्या. दोन्ही ह्या जाहिराती ज्या आहेत, हा जाहिराती वेगवेगळ्या येत असतात. लक्षात ठेवा, यांना पगार जो आहे तो पगार S13 चा पगार तुम्हाला मिळतो. म्हणजेच S13 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो पगार आहे तो 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत, म्हणजे 35,400 ते 1,12,400 रुपयाची वेतन श्रेणी मिळते. आता हा आहे S13 चा पगार आहे, S13 चा. यामध्ये तुम्हाला पेमेंट मिळेल 50,000 प्लस जवळजवळ 55,000च्या घरामध्ये तुम्हाला पेमेंट मिळत असतं. कटिंग होऊन 46 ते 47, 48 हजार पर्यंत तुमच्या हातामध्ये कटिंग होऊन मिळतील. बघा, आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हा पगार झाला, कुठून जाहिरात येते हे झालं. आता पुढे जाऊन सांगतो, जिल्हा परिषदची जी जाहिरात येत असते, झेडपीची जाहिरात, विद्यार्थी मित्रांनो जी मागील जाहिरात आली होती 2023 ला, त्यानंतर त्याची वेटिंग लिस्ट आता जवळजवळ 15 जानेवारीच्या आतच संपणार आहे. 15 जानेवारीच्या आतमध्ये, 15 जानेवारीच्या आतमध्ये त्याची वेटिंग लिस्ट संपेल जिल्हा परिषदची आणि त्याच्यानंतर अगोदरच त्याची जाहिरात काढण्याची प्रोसेस या ठिकाणी चालू होणार आहे. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान जिल्हा परिषदेची जाहिरात या ठिकाणी येईल आणि जिल्हा परिषदेची जाहिरात जवळजवळ 20 ते 22 पदांसाठी येत असते आणि त्यामध्ये मुख्य सेविका, पर्यवेक्षिका ही पद या ठिकाणी येत असतं. आता प्रत्येक जिल्ह्याला जवळजवळ मागच्या वेळेस 8 ते 9 सरासरी जागा आल्या होत्या. आता यावेळेस 20 ते 25 प्रत्येक जिल्ह्याला या जागा येतील. लक्षात ठेवा, 20 ते 25 प्रत्येक जिल्ह्याला. म्हणजे जर केलं तर आपले जे काही 36 जिल्हे, त्यामध्ये 35 जिल्ह्यांची जाहिरात जर आली तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जवळजवळ
च्या पुढे जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. किती? 600च्या पुढे. सरासरी 20 जागेंची जरी धरली प्रत्येक जिल्ह्याला तरी 650च्या पुढे जागा येतील. आणि जर 25 जागेची जर धरली तर 700 750च्या आसपास सगळ्या महाराष्ट्रात या मुख्य सेविका पर्यवेक्षकाच्या जागा आपल्याला जिल्हा परिषदेच्याच पाहायला मिळतील. हा फक्त जिल्हा परिषदेचाच मी आकडा सांगतोय. महिला व बालविकास विभागांतर्गत ही पदभरती केली जाते, तो भाग वेगळाच आहे. आता आपण या ठिकाणी पुढे जाऊन बघूया अजून सुद्धा की याकरता तुम्हाला ही कामं काय असतात. मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या पदांसाठी तुम्हाला काम काय असतं तर बघा, कामाचे स्वरूप अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी अंगणवाडी केंद्राचे निरीक्षण करायचं आणि मार्गदर्शन करायचं काम तुम्हाला असतं. मुख्य सेविकेचं यामध्ये काम काय असतं बघा, सेविका मदतनीस ज्या असतात त्यांना कामाचे समन्वय आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. आता जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षकामध्ये अनेक केंद्रांची जबाबदारी असते तपासणी करण्याची. अनेक जे काही केंद्र असतात त्यांची तपासणी करण्याचं काम पर्यवेक्षकाकडे असतं, कारण ते नावातच आहे बघा, हे लक्षात घ्या. मुख्य सेविकाचं का जबाबदारी असते ती प्रकल्प केंद्र जे असतं म्हणजे प्रशासकीय काम, प्रकल्प जो या ठिकाणी राबवला जातोय किंवा त्या अंगणवाडी असते त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रशासनिक म्हणजे त्यांच्या अंतर्गत आशा सेविका वगैरे जे काय अंगणवाडीच्या सेविका असतात ते या ठिकाणी कामकाज करण्याचं, त्यांच्याकडून काम करून घेण्याचं काम त्या ठिकाणी असतं. आता अंगणवाडी पर्यवेक्षक जे असतात ते भेटी देतात, अहवाल तयार करतात, त्याची तपासणी करतात आणि प्रशिक्षण देखील सुद्धा देत असतात. कुणाला देतात? मुख्य सेविका असतील किंवा त्यांच्या अंतर्गत जे काय मदतनीस असतात त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. मुख्य सेविका सुद्धा अंगणवाडीचं त्या ठिकाणी नियोजन बैठक घेण्याचं आणि त्याचा अहवाल तयार करण्याचं आणि त्याचं परीक्षण करण्याचं काम करायचं आणि हे अहवाल परत ह्यांना सादर करावं लागत असते. आता पदाचा जर तो स्तर असतो, ही पर्यवेक्षक फील्ड लेवलला काम करत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे. आपल्या गावाजवळच आसपास एक 4-5 किलोमीटर 10 किलोमीटर किंवा तालुक्यात किंवा त्याच गावामध्ये तुम्हाला हा जॉब भेटू शकतो. त्यानंतर बघा प्रशासकीय स्तरावरती तुम्हाला सेविकामधून काम करावं लागतं. आता ऑफिस काम जरा कुणाला पर्यवेक्षकांना कमी असतं आणि सेविकांना जास्त असतं, कारण ह्यांच्यावरती नियंत्रण ठेवतात, त्यांना जास्त काम बघावं लागतं. क्षेत्रीय भेटी जास्त असतात, पूर्ण तालुक्यामध्ये यांना फिरावं लागतं आणि तुलनेने यांचं कमी असतं सेविकांचं. भरती प्रक्रिया ही अंगणवाडी पर्यवेक्षक जिल्हा परिषद मार्फत होते आणि सेविका वगैरे जे असतात त्यांची सुद्धा त्या मार्फतच होते किंवा तुम्हाला आता पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे महिला व बालविकास विभागाची जाहिरात वेगळी असते आणि जिल्हा परिषदची वेगळी असते. त्यामुळे त्यामध्ये या ठिकाणी ते कामकाज पाहायचं असतं. महिला व बालविकास आणि जिल्हा परिषद या अंगणवाडीच्या अंतर्गत येतात त्यामार्फत. आता आपल्याला बघा प्रत्येक तालुक्याला सीडीपीओची पद असतं बघा, सीडीपीओच्या अंतर्गत या ठिकाणी काही पदं असतात आणि जिल्हा परिषद अंतर्गत ही पदं असतात. हा फरक तुम्ही वेगळाच समजून घ्या. चला, नियुक्तीचं ठिकाण ग्रामीण भागात शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी असतं, कारण अंगणवाडी शहरी आणि ग्रामीण भागात त्या ठिकाणी सगळ्यांचं असते. बघा आता तुम्हाला वेतन सांगितलेलं आहे, अभ्यासक्रम तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, पात्रता ती देखील तुम्हाला पुढे जाऊन या ठिकाणी सांगतो. आता कोणत्या महिला अर्ज करू शकतात की किती वयापर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करता येऊ शकतो, तर किमान कमीत कमी खुल्या ओपन मधून येणाऱ्या प्रवर्गासाठी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असलेली महिला या ठिकाणी अर्ज दाखल करू शकते. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी 21 जास्तीत जास्त 43 वर्ष या ठिकाणी मर्यादा आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, आता जे काही अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, ज्या महिलांचं शिक्षण हे पदवी झालेलं आहे आणि त्यांची पदोन्नती बघा, प्रमोशन आपण म्हणतो, पदोन्नती जी आहे त्याच्यासाठी वय मर्यादेची जी आहे ती 45 वय पूर्ण केलेला आणि 10 वर्ष तुम्ही अनुभव असलेला महिला या ठिकाणी आणि वयाची 45 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि 10 वर्ष तुमच्याकडे अनुभव आहेत अशी महिला या ठिकाणी या पदाकरता पदोन्नतीसाठी पात्र असते. मागच्या वेळेस कोर्टाने निकाल दिलेला आहे, तो निकालाचा व्हिडिओ देखील स्पष्टपणे या ठिकाणी मी या प्लॅटफॉर्मवरती टाकलेला आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. आता तुमची निवड जी होते ती निवड कशी होते ते आपण या ठिकाणी बघूया. तुमची परीक्षा घेतली जाते. आता या परीक्षेमध्ये विषय असतात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, ICDS योजनाचे कायदे असतात, पोषण अभियान, गणित बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित असतं आणि संगणक ज्ञान असतं. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, मराठी आणि इंग्रजी यांच्याकरता 10वी बेसवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात.
इथं पदवी दिलंय पण हे चुकीचं आहे बघा. 10वी बेसवरती तुम्हाला प्रश्न असतात. सामान्य ज्ञान जे आहे ते पदवीवरती असतं. ICDS कायदे वगैरे जे आहेत ते पदवीच्या लेवलचे असतात. पोषण अभियान वगैरे संघज्ञान हे पदवी लेवलचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या, तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातात. 100 प्रश्न ह्या सगळे सिलेबसवरती विचारले जातात. एक प्रश्न 2 मार्काला असतो. अशी 200 मार्काची परीक्षा तुमची होत असते. आता 200 गुणाची वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची प्रश्न असतात तुम्हाला. एमपीएससी सारखी परीक्षा होत नाही. तर तुम्ही म्हणता की एमपीएससी काठिण्य पातळीनुसार तुमची परीक्षा होते का, तर तसं होत नाही. एकदम साधे सिंपल 1 लाइनर क्वेश्चन, 4 पर्याय, बिंदास्त आरामात, उत्तरही तिथंच असतं, प्रश्नही तिथंच असतो. आपण अभ्यास केल्यावरती आपल्याला फक्त प्रश्न वाचून खाली उत्तर ओळखून टिक मार्क करायचं असतं. आता सगळ्यात महत्वाचं, पहिलं जे जिल्हा परिषदचा पेपर झाला होता तो ऑनलाईन बेसवरती झाला होता. ऑनलाईन स्वरूपात तुमची परीक्षा झाली होती आणि IBPS TCS मार्फत ही परीक्षा झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी मेरिट लागलं होतं. आता इथून पुढे जिल्हा परिषदचा देखील पेपर जो होणार आहे तो त्याच पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं होईल, हे लक्षात ठेवा. आणि महिला बालविकासाचा कसा होईल तर तो अजून कन्फर्म नाही. एमपीएससी कडून होईल की त्यांची सेपरेट भरती निघेल त्याच्याबद्दल अजून कन्फर्म नाही, ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. प्रत्येक प्रश्नात 2 गुण असतात. सर्वसाधारण परीक्षा एकदम साध्या स्वरूपाची असते, अवघड काही नसतं. ही जो सिलेबस दिलाय ह्या सिलेबस वरतीच तुम्हाला प्रश्न एकदम साधे प्रश्न विचारले जातात. 1.5 तास वेळ असतो. 100 प्रश्न, 200 गुण आणि 190 मिनिटे 90 मिनिटांचा तुम्हाला वेळ असतो. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतात. नकारात्मक गुण, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.5 नकारात्मक गुण असणार आहेत. आता हे जर नवीन ऍड आली तर त्यामध्ये असतील का नाही हे अजून कन्फर्म नाही. जेव्हा जाहीर येतील त्यामध्ये नवीन बदल आपल्याला पाहायला मिळतील. प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असतात, एवढं लक्षात असू द्या. आणि तुमची निवड या ठिकाणी अशा पद्धतीनं परीक्षा देऊन होत असते. मग तुम्हाला आता 200 पैकी जे गुण मिळतात त्यावरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी अवलंबून असतं. गुणवत्तेनुसार तुमची निवड होत असते. गुणवत्तेनुसार तुमची निवड होईल. आणि सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते काम अंगणवाडी, लहान मुलांचं जे काही काम असतं त्यांचं पोषण आहार वगैरे सगळं ह्या गोष्टी बघणं, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतंय का, कामगार वेळेवर येतात का, ह्या गोष्टी सगळ्या असतात. त्याचं मॅनेजमेंट असतं. आणि त्यावरती शासन जो काही खर्च करतो तो कायद्याच्या एकदम मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानुसारच यानुसार हे खूप गरजेचं आहे की अंगणवाडीपासून 1 ते 14 वर्ष वयापर्यंत शिक्षण जे काही मोफत दिलं जातं ते मोफत शिक्षण, आणि त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी मोडतात ते शिक्षण देण्याकरता तुम्हाला ही खूप महत्वाचं पद आहे. आणि लक्षात ठेवा, पगार तुम्हाला सांगितलाय. आणि राहिलं काय, जर तुम्हाला अजून यामध्ये काही माहिती हवी असेल तर बिनधास्तपणे तुम्ही या ठिकाणी काय करा, कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला त्याची सगळी उत्तरं दिली जातील, काही काळजी करू नका. चला, जर तुम्हाला अजून याच्याबद्दल डिटेलमध्ये खोल माहिती हवी असेल तर तुम्हाला मी पुन्हा एकदा व्हिडिओ त्याच्यावरती घेऊन येईल. फक्त तुम्ही कमेंट करा की आम्हाला याबद्दल सगळी माहिती हवी. त्याच्यावरती मी तशी वाटलं तर व्हिडिओ सिरीज देखील चालू करेल, पूर्ण तळागाळापासून सगळी माहिती देईल. काही काळजी करू नका. जाहिरात कधी येईल ह्याचं उत्तर आता सगळ्या मला माहिती, सगळ्यांचे कमेंट काय येणार आहे, जाहिरात कधी येईल, जाहिरात कधी येईल बघा. महिला व बालविकास ह्याची जाहिरात जून जुलै नंतर बघा. आणि जिल्हा परिषदेची जाहिरात तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे दिवाळीनंतर कधीही जाहिरात येऊ शकते जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषद लक्षात ठेवा, जेडपीची जाहिरात. आणि ही जी आहे ती सीडीपीओची, महिला व बालविकास विभागाची जून जुलै नंतर कधीही जाहिरात येऊ शकते. जो सिलेबस आहे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे सिलेबसचा अभ्यास करा आणि त्यानुसार तयारी तुमची चालू असू द्या. रोज तुम्ही 1-1, 1.5-1.5, 2-2 तास जरी अभ्यास केला तरी जाहिरात येईपर्यंत सफिशियंट आहे. जाहिरात आल्यानंतर 3 ते 4 तास अभ्यासाला द्या, तुमचं सिलेक्शन होईल, काय काळजी करू नका. त्यामध्ये इंग्रजी आणि अंकगणित बुद्धिमत्तेला तुम्ही जास्त सरावाला द्या, कारण जे कॉम्पिटिशन राहते, जे मेरिटमध्ये येतात ते विद्यार्थी या ठिकाणी अंकगणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजीमध्ये जास्त मार्क घेतात तेच विद्यार्थी या ठिकाणी पुढे असतात. त्यामुळे त्याच्यावरती जास्त भर द्या.
कायदे वगैरे जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी त्याच्या नोट्स देण्याची सुद्धा तजवीज आपण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरून करू. काही काळजी करू नका, कारण इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला शेवटपर्यंत परीक्षा होईल, तुमचे सिलेक्शन होईपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार आहे. बिनधास्तपणे तुम्हाला जर काही माहिती हवी असेल कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती स्पेशल आपण व्हिडिओ घेऊन येऊ. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.